या मंत्र्यांमध्ये आमदार खासदारांमध्ये वावरणारे हे लोक, जो आमचा राजस्थानीचा बाबा नगराध्यक्ष होता, नगरसेवक होता चंदूलाल बियाणी, आजही तो एका बलाढ्य पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे. त्या पक्षानं ह्याला पदावरून काढण्याचे सुद्धा सौजन्य दाखवलं नाही. ही वस्तू कोणाच्या जीवावर? आज 8 महिने झालं चंदूलाल बियाणी आणि संचालक मंडळावर कारवाई होऊन 6 ठिकाणी गुन्हे दाखल झाले, परंतु हा निगरगठ्ठ माणूस आणि त्याचं संचालक मंडळ फरार राहून सुद्धा या परळीतील मालमत्तेचे व्यवहार करतोय. राजस्थानी पोद्दार स्कूल आहे, जिथं 1200 विद्यार्थी शिकतात. येणारं देशाचं भविष्य जिथं घडलं जातं तिथं सुद्धा अनागोंदी कारभार आहे. म्हणून लवकरात लवकर या सगळ्या त्यांच्या मालमत्तेवरती आणि या सगळ्या उद्योगधंद्यावरती प्रशासक येणं गरजेचं आहे. त्याशिवाय पंतप्रधानांनो आपले पैसे परत येणार नाहीत. मी साहेबांना परत त्याचा धन्यवाद देईल. आणि आपण मतदार म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज आपल्या ठेवीबद्दल महाराष्ट्रामध्ये कोण बोलतंय? प्रामुख्याने मी कोणा पक्षाचा पदाधिकारी नाही, पण इथं सांगू इच्छितो, राजेश टोपे साहेबांचं मी अभिनंदन करेन. केंद्राचे सचिव साहेबांना बोलले. त्याचबरोबर राणे साहेब, आदरणीय राणे साहेबांनी सुद्धा आवाज तिथे मांडलेला आहे, आवाज केलेला आहे. ठेवीदारांच्या बाजूने राणे साहेब उभे राहिले, त्यांचाही धन्यवाद. नारायण निलेशजी राणे साहेब यांचे धन्यवाद. त्याचबरोबर बदनापूरचे आमदार नारायणराव कुचे साहेब सुद्धा या विषयावर बोलले. आपल्या आजूबाजूचे झोप लागलेली आहे आणि त्यांची झोप आपल्याला मतदानाच्या माध्यमातून उडवावी लागेल. धन्यवाद. मुंडेश्वर राजकारण कसं आहे